जनना इधर है वोट इधर लगा। सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम। आर.के. भटकर युट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे। आपण पाहत आहात आर.के. भटकर युट्यूब चॅनल। आमचे नवनवीन व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपण जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। सर्वांना जय भीम। दिली तू आम्हा बोधी वृक्षाची छाया, दिली तू आम्हा बोधी वृक्षाची छाया, कसे ऋण फेडू तुझे भीमराया, कसे ऋण फेडू तुझे भीमराया। आम्हाला विली तू जीवा पाड माया, आम्हाला विली तू जीवा पाड माया, कसे ऋण फेडू तुझे भीमराया, कसे ऋण फेडू तुझे भीमराया। तुझ्या दिव्य ज्ञानाचा महिमा कळाला, तुला पाहता बा मनुही गळाला। मनुची नीती कंपली आता, मनुची भीती संपली आता, रचिला इथे तूच समतेचा पाया, रचिला इथे तूच समतेचा पाया, कसे ऋण फेडू तुझे भीमराया, कसे ऋण फेडू तुझे भीमराया। कवी रंगराजजी ढेंगडे लिहितात, दिली तू आम्हा बोधी वृक्षाची छाया, दिली तू आम्हा बोधी वृक्षाची छाया, कसे ऋण फेडू तुझे भीमराया, कसे ऋण फेडू तुझे भीमराया। सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम। आर.के. भटकर युट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे। आपण पाहता आर.के. भटकर युट्यूब चॅनल। आमचे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। जय भीम। शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव बोधिसत्व डॉक्टर आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई, आपल्या बहुजनांच्या सर्व महामानवांना विनम्र अभिवादन करतो आणि या भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष आदरणीय रविवारच्या वंदनेचे प्रणेते सन्माननीय बोरकर सर, भटकर सर, खंडारे सर आणि जे उपस्थित असलेले आणि ज्यांनी आज आपल्याला बऱ्याचपैकी लोकांना माहित नव्हतं की बाबासाहेब हे नाव, ही उपाधी केव्हा देण्यात आली, ती त्यांनी सविस्तर असं आपल्याला आपल्या धम्मदेशनीतून सांगितलं। तसे आदरणीय आमचे भालेराव सर आणि इथे उपस्थित असलेले सर्वच भारतीय बौद्ध महासभेचे अमरावती जिल्ह्याचे पदाधिकारी, नांदगाव खंडेश्वर तालुक्याचे पदाधिकारी, महिला पदाधिकारी, मालतीताई मेश्राम आणि इथे उपस्थित असलेल्या सर्वांना माझा सप्रेम जय भीम। आणि सांगायचं झाल्यास की भारतीय बौद्ध महासभा ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मातृसंस्था आहे। आज आपण पाहिलेलं आहे की बरेचशा समाजात संघटनेचं पीक आलेलं आहे, मात्र आपण ज्या बाबासाहेबांच्या मातृसंघटना आहे ती काय राजकीय संघटनाच्या बाजूला ठेवा, नाही तुम्हाला पटत, मात्र आपण कुठेतरी धार्मिक एकत्र आलो पाहिजे। कारण आज आपल्या देशात आरएसएसच्या माध्यमातून भाजपने देशावर राज्य केलेलं आहे, राज्यात सुद्धा त्यांचं सरकार आलेलं आहे। मग आपण भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून एकत्र काय येत नाही? आज यायला पाहिजे। दर रविवारी सरांचा उपक्रम चांगला आहे की दर रविवारी आपण एकत्र आलो पाहिजे, चर्चा झाली पाहिजे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जे अभिप्रेत होतं की दर रविवारी इथला आपला समाज बांधव हा विहारात गेला पाहिजे आणि चर्चा केली पाहिजे। त्या चर्चेतून काहीतरी
ज्या ज्या आपल्या अडीअडचणी असतात, आपल्या काही समस्या असतात, प्रत्येकाच्या वैयक्तिकी असतात, कारण मन मोकळं केलं तर ते आज आपण पाहत आहे की बरेचसे विद्यार्थी असो, महिला असो, की काही असं दुःख आलं की आत्महत्येकडे वळल्या जातात। जर आपण आपल्या चर्चा केली, त्या चर्चेतून काहीतरी मार्ग निघतो, तो मार्ग काढण्यासाठी आणि चर्चेतून समस्या, सामाजिक समस्या असतात, त्या समस्या सोडण्यासाठी आपण दर रविवारी विहारात यायला हवं। नाहीतर काय होणार आहे, आम्ही दर रविवारी प्रत्येक विहारात जातो आणि त्यानंतर दर रविवारी ते विहार बंद असतं। असं न करता, कारण कसं आहे की आपल्या मुलांवर खरे संस्कार पाळायचे असेल, धम्माचे संस्कार पाळायचे असेल आणि धम्म चळवळ पुढे न्यायची असेल तर आपल्याला दर रविवारी विहारात येऊन चर्चा करावीच लागेल आणि त्या चर्चेतून योग्य तो मार्ग निघेलच। कारण प्रत्येकाला कुठली ना कुठली समस्या असते, ती समस्या सोडवण्यासाठी आपल्याला बुद्धविहार वैयक्तिक समस्या सोडवण्यासाठी चर्चा करणे आवश्यक आहे। आणि आज जो माझा सत्कार केला, मागच्या रविवारी मी ज्या महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेचा विदर्भ अध्यक्ष आहोत, त्या संघटनेच्या माध्यमातून मला उत्कृष्ट संघटक म्हणून राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात आला। मात्र मी मागच्या रविवारी तो पुरस्कार झालेला आहे, पण माझी प्रकृती बरी नसल्यामुळे मी औरंगाबाद येथे जाऊ शकलो नाही। पण त्या पुरस्कारापेक्षाही, कारण खरंच आपल्या लोकांची ज्यावेळेस पाठीवर हात पडतो आणि आपल्या लोकांच्या माध्यमातून जो आपला सत्कार होतो, त्या राज्यस्तरीय पुरस्कारापेक्षाही आपण जो माझा इथे सत्कार केला, सन्मान केला, तो खूप मोठा आहे। कारण आपल्या माणसांनी केलेला सत्कार, आपल्या गावात झालेला सत्कार हा खूप मोठा सत्कार होतो। या सत्कार केल्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो। इथेच थांबतो। जय भीम, नमो बुद्धाय।